संत एकनाथ महाराजांच्या पालखी सोहळ्याच्या प्रस्थानाच्या निमित्तानं या ठिकाणी आज बैठक संपन्न झाली। येणाऱ्या आषाढी एकादशीनिमित्त या ठिकाणाहून नाथ महाराजांची जी पालखी जाती त्यामध्ये जवळजवळ 39 दिंड्या सहभागी होणार आहेत आणि जवळजवळ 10,000पेक्षा जास्त वारकरी या ठिकाणाहून पंढरपूरकडे प्रस्थान करणार आहेत। त्यामुळं या ठिकाणची स्थानिक व्यवस्था आणि जिल्हाभरामधून जो 15-16 किलोमीटरचा प्रवास या पालखींना करायचा आहे, त्या सोहळ्याच्या निमित्तानं त्यांची सर्व सुविधा, आरोग्याची सुविधा, रस्ते, पाणी पुरवठा, सोबत पोलीस बंदोबस्त, वैद्यकीय अधिकारी या सर्व विषयाच्या अनुषंगानं या ठिकाणी चर्चा झालेली आहे। ट्रस्टी, काही अधिकारी, काही वारकरी यांनी काही सूचना आम्हाला या ठिकाणी दिल्या होत्या। त्या अनुषंगानं त्या सर्व सूचनाची आम्ही नोंद घेतली। काही विषय याच ठिकाणी संपवलेले आहेत, काही विषय मोठे आहेत, जसं नदीवर पूल बांधणे आहे, शेतातून रस्ता करणे आहे। त्या दोन्हीच्या संदर्भामध्ये संबंधित जिल्हास्तरीय अधिकाऱ्यांना मी आज बोललेलो आहे आणि त्याचा अंदाजपत्रक तयार करून त्यासुद्धा कामाला आम्ही मार्गी लावतो आहोत। परंतु जे तातडीनं कामं करायचे आहेत शहर आणि हद्दीमधले, त्या सर्व कामाच्या संदर्भामध्ये नियोजन आज आम्ही या ठिकाणी केलेलं आहे। नक्कीच आपण जर पाहिलं तर वारीमध्ये सहभागी होणाऱ्या वारकऱ्यांसाठी नेमकं आपण काय आव्हान करतो? वारकरी जे या ठिकाणी येणार आहेत तर त्यांचं आम्ही जिल्हा प्रशासनाच्या वतीनं स्वागत करतो आहोत। कुठल्याही वारकऱ्यांना कुठल्याही प्रकारचा त्रास होणार नाही याची दक्षता घेण्याच्या सूचना सर्व स्थानिक प्रशासनाला दिलेल्या आहेत। आणि जी मागणी आतापर्यंत जिथं आरोग्य सेवक कार्यरत होते तिथं आम्ही आरोग्य अधिकारी दिलेला आहे, जिथं 2 टँकर होते तिथं आम्ही 4-5 टँकर देण्यासंदर्भात सांगितलेलं आहे। MSCBचे असतील, आरोग्य विभागाचे असतील, बांधकाम विभागाचे असतील, सर्व अधिकारी आणि कर्मचाऱ्यांच्या एक्स्ट्रा ड्युट्या आम्ही त्या कालावधीमध्ये या ठिकाणी लावण्याच्या सूचना दिलेल्या आहेत। त्यामुळं आपण सर्वांनी यावं आणि या पालखी सोहळ्याचा आनंद घ्यावा असं माझं आव्हान। थँक्यू सर।